लंकापती रावण की जय हो। कौन हो तुम और क्या संदेश लेकर आए हो? महाराज, माझं नाव गोरक्षनाथ कासार. तुमच्या राज्यात बऱ्याच जणांचे मेडिक्लेम काढायचे बाकी होते म्हणून आलो होतो. अच्छा, महाराज कसं आहे माहिती का, आपल्या फॅमिलीचं मेडिक्लेम काढून ठेवलेलं राहिलं ना तर माणूस निश्चिंत राहतो, म्हणजे टेन्शनच राहत नाही. उद्या जर आपल्या घरातल्या एखाद्या माणसाला ऍडमिट करायची गरज पडली तर ऐन वेळेस किती पैसा लागेल हे काही सांगता येतं का? माशे वेळेस काय त्याच्याकडे पैसे मागत बसायचे का? अच्छा, त्यापेक्षा मेडिक्लेम काढून ठेवलेलं राहिलं ना, कोणाकडे पैसे मागायची वेळ पडत नाही. यही बात तो हम तुम्हारे मुंह से सुनना चाहते थे. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिक्लेम पाहिजे. व तुमच्या राज्यामध्ये बऱ्याच जणांचे मेडिक्लेम काढायचे बाकी आहे, तेच सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो मी. मैं तुझे ही ढूंढ रहा था. हो का? अरे वा 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 वा. ठीक आहे, चला सांगा बरं मग आता कोणाकोणाचे मेडिक्लेम काढायचे ते. लंका के मंत्रीगण, सेना के पदाधिकारी, नायकगण, युवराज इंद्रजीत, सेनाध्यक्ष प्रहर, हा, ते तुमच्या घरातले माणसं राहिले ना काही? महारानी मंदोदरी, महाराणी मंदोदरी, इंद्रजीत, इंद्रजित, विभीषण, विभीषण, कुंभकर्ण. बहुतेक त्यांचं मेडिकल होईल बरं का, कारण त्यांना बहुतेक ना डायबिटीज, बीपी, शुगर पण असेल, कारण ते कायम झोपलेले राहतात. अच्छा, आणि ते माग नाकाचं ऑपरेशन केलं त्या कोण? शूर्पणखा. आणि ते एक हरणाचं रूप घेतलं होतं बघा, मारीच. हा, मारीच. ठीक आहे, हे सगळ्यांचं मेडिक्लेम काढून